Hello everyone, I am Anita and welcome to Anita's Creativity. Today's topic is जेजुरी. जेजुरीचा खंडोबा, आपलं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा. प्लीज सबस्क्राईब द अनिता's क्रिएटिव्हिटी. थँक्यू. जेजुरी हे पुणे जिल्ह्यातील खंडोबाचे हे देवस्थान आहे. हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु आता जेजुरी या ठिकाणी नव्याने बांधलेले देऊळ आहे. तरी तेही आता 3 शतकापूर्वीचे इसवी सन 1712 देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याचे मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. औरंगजेबाने 1,25,000 चांदीच्या मोहरा देऊन या देवळातील उठलेल्या पोळ्यांतील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले असाही उल्लेख सापडतो. देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत. सुमारे 200 पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजे खंडोबाचे दर्शन होते. 9 लाख पायऱ्या डोंगर असेही या देवस्थानचा डोंगरास म्हणतात. 9 लाख पायरीचा डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभा मंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा 3 सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्याची पद्धत आहे. दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते. तसेच सोमवती अमावस्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकला परंपरेचा प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे 30 मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्य दैवत असून इसवी सन 1608 मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इसवी सन 1637 साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले. तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इसवी सन 1742 मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले आणि सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इसवी सन 1770 मध्ये पूर्ण झाले. तुकोजी होळकरांच्या काळात जेजुरीपासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री भुलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम झाले. काही जुन्या पत्रात जेजुरीच्या ओवाऱ्यांचे कामासाठी तयार केलेल्या चुनखडीचा चुना भुलेश्वराला नेला होता. भुलेश्वर मंदिर 11व्या शतकात देवगिरीच्या यादवांनी बांधले. काही काम नंतरच्या काळातही झाले. ब्रह्मेंद्र स्वामी भुलेश्वराचा मंडप माळशिरस गावातील बारव यासाठी खर्च केला होता. साहित्यिक व इतिहासाचे अभ्यासक दशरथ यादव यांच्या यादवकालीन भुलेश्वर या ऐतिहासिक संशोधन पर पुस्तकात करहा पठाराचाही इतिहास उलगडला आहे. आपण म्हणतो ना करे पठार, ते करहा पठाराचाही इतिहास उलगडला आहे. खंडोबा हे भुलेश्वराचे भक्त होते. बळीराजाच्या काळात खंडोबा हे एका खंडाचे मुख्य होते. लोकदेव खंडोबा व लोकदेव विठोबा हे महाराष्ट्राच्या घराघरात रुजलेली दैवत आहे. निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या वास्तुकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या 3 देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपवास रविवार या सूर्याच्या वारी करण्याचा प्रघात असावा. कडेपठारावर सुमारे 300 मीटर उंच डोंगरावर व 5 किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्ला कोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे. गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातीच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भिंतीचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते. जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता. दुर्दैवाने शिखर शिंगणापूर तीर्थक्षेत्राप्रमाणेच येथेही दाक्षिणात्य शैलीचे व वास्तूशी पूर्ण शोभित शिखर नाव्याने बांधण्यात आले आहे. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यावर टोकदार दगडी कमानी आहेत. गडावर जाताना सुंदर उद्यान नगर पालिकेने तयार केलेले आहे. देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर 7 मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे. यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांग भले खंडोबाचा येळकोट असा जयघोष करीत या भंडाऱ्याचे उधळण होते. तळी भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबरे व भंडारा घ्यावायचा. पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावायची. मग खोबऱ्याची उधळण करावायची. खंडोबा ही सकाम देवता आहे. नाना फडणवीस यांनी नवसा प्रीत्यर्थ 1 लाख
रुपये देवाला वाहिले होते. 25,000च्या मूर्त्या केल्या, दगडी मंडपी, रुपयाने मढवलेली व उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखवटे वगैरे सामग्री वाहिली. मंदिरात चांदी पितळेचे 3 मूर्ती जोड होते. एक सोन्याचा जोड इसवी सन 1942च्या सुमारास चोरीला गेला. बाकी शिल्लक आहेत. खंडोबाच्या यात्रा जत्रा चैत्र, पौष व माघ या 3 महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे 5 दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी असे 6 वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा 10 दिवस असतात. देवास वाहिलेल्या मुलामुलींचे वाघ्या मुरळीत रूपांतर होते. कावडी घालणे किंवा नियतसंख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे, वाघ्या मुरळीकडून जागरण किंवा तळी भरणे, उचलणे, बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे, लंगर साखळी तोडणे, वारी किंवा भीक मागणे व हळावरून म्हणजेच विस्तवावरून चालणे अशा अनेक प्रकारे नवस्फूर्ती करण्यात येते. पौषी व माघी पौर्णिमेच्या यात्रांसाठी वराड, खानदेश, कोकण इत्यादी भागांतून उपासक येतात. खैरे, होलम, होळकर यांच्या काठ्या म्हणजेच लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले उंच कळस मिरवणुकीने वद्य द्वितीयेस कोटात येतात व शिखरास स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात. नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो. जेजुरीस अनेक भक्तगण महाराष्ट्रातून नियमाने येतात व खंडोबाच्या कृपेने यात्रेत संतुष्ट होऊन परत फिरतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट. मार्तंड भैरव महाराज की जय. जय खंडोबा. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री खंडेरायाय नमः. ओम श्री खंडेरायाय नमः. झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हार. भाविक भक्तांनो, चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच अनिताज क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. खंडोबाचा टाक हे सर्वपरिचित लोकदैवत व महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. खंडोबाचा अनेक कथा प्रचलित आहे, तरी खंडोबाचा काळ व इतिहास बुचकळ्यात पाडणारा आहे. खंडोबाचा थेट संबंध माणूस जेव्हा फक्त पशुपालन करीत होता त्या काळाशी दिसतो. कारण शेळ्या, मेंढ्या, लोकर, धनगर, कुत्रा यांनी खंडोबाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. कोळी समाज मोठ्या प्रमाणात खंडोबाचा पारंपरिक भक्त आहे. जेव्हा शिकार व मासेमारी केली जात होती त्या काळातील इतिहासाशी ह्या बाबी संबंधित आहे. जेजुरीचा खंडोबा हा हातात तलवार घेतलेला आहे, तर पालीचा किंवा इतर ठिकाणचे खंडोबा हातात भाला घेऊन दैत्याला मारताना दर्शवला जातो. आता आपण टाकाचे निरीक्षण करू. टाकात खंडोबा नेहमी सपत्नीक दिसतो. खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी संबंधित देवता आहे. पती पत्नीचे सौभाग्य, एकमेकांवरील विश्वास यात वृद्धी करणारी ही देवता आहे. खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या, तरीही सुखाचा संसार होण्यास पती व पत्नी सामंजस्य असणे महत्त्वाचे आहे. हा संदेश इथे दिला जातो. विवाहानंतर जागरणाचा तसेच खंडोबाला जाण्याचे महत्त्व हेच आहे. पत्नीला उचलून 5 पायऱ्या चढण्याचा विधी हा बऱ्याच घरात केला जातो. खंडोबाच्या टाकात कुत्र्याचे महत्त्व फार आहे. कुत्रा हा विश्वासाचा प्रतीक म्हणून या टाकात दिसतो. पती पत्नीत विश्वास असेल तर संसार निर्विघ्न पार पडतो हे सांगण्याचा यामागील उद्देश आहे. मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल प्रतिपदेला खंडोबाचा घट बसतो. तो 5 दिवस असून चंपा षष्ठीला उठतो. तसेच सोमवती अमावस्या, श्रावण महिना व रविवारी खंडोबाची कुलधर्म कुलाचार केले जाते. भंडार व खोबरे याला खंडोबाच्या पूजेत महत्त्वाचे स्थान आहे. हळद हा पदार्थ सौंदर्य वृद्धी करता वापरला जातो. त्यामुळे पती पत्नी यांनी स्वच्छ, सुंदर व नीटनेटके राहावे हा संदेश मिळते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या प्रकारे खंडोबाचा टाक याची देखील आपण माहिती बघितलेली आहे. या प्रकारे संपूर्ण आपण कुलदेवतेची, आपली खंडोबाची, जेजुरीची कुलदेवतेचा टाक, खंडोबाचा टाक संपूर्ण माहिती बघितलेली आहे. माहिती जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद आणि कमेंट्स नक्की करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.